संकरित केळीच्या दरातल्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच बसतो। त्या मानाने देशी केळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना फारसा फटका बसत नाही। मुळात कमी उत्पादनामुळे देशी केळीचा बाजारातला पुरवठा पुरेसा नसतो। पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने देशी केळीचे भाव वर्षभर चढे राहतात। हीच गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनंजय गुंडेंनी देशी केळीची लागवड केली आहे। यंदा 30 गुंठ्यांवरील देशी केळीपासून गुंडेंना 2 लाखांचा निव्वळ नफाही मिळालाय। आज आपण गुंडेंच्या देशी केळी शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। धनंजय गुंडेंनी 10वी पर्यंत शिक्षणानंतर शेतीची कास धरली। घरची 2 एकर शेती ते पत्नीच्या मदतीने 1989 पासून मोठ्या कष्टाने कसतायत। अल्पभूधारक असलेल्या गुंडेंना बाजारातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं निरीक्षण करण्याची सवय आहे। यातूनच त्यांना गावरान केळीच्या वाढत्या मागणीची गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी देशी केळी लागवडीकडे वळण्याचं पक्क केलं। माझी वडिलोपार्जित जमीन भावाभावांच्या मध्ये 6 एकर होती। माझ्या वाटणीला 2 एकर आली आणि 2 एकर आल्यानंतर मी माझ्या शेतीमध्ये काय करायचं हे मी स्वतः पीक निवडण केली। मग ऊस हे पीक पहिला सुरुवातीला होतं। मग ऊसानंतर मी जरा ऊसाचे पैसे कमी वाटायला लागलं म्हणून मी केळी या पिकाकडं, हळद या पिकाकडं अशा गोष्टी बदलत गेलो। धनंजय गुंडेंनी यंदा 1 एकरात ऊस, 10 गुंठ्यात भाजीपाला आणि 30 गुंठ्यात देशी केळींच्या लागवडीचं नियोजन केलं होतं। देशी राजापुरी वाणाच्या केळीच्या कंदांची त्यांनी लागवडीसाठी निवड केली। या केळीची रोपं त्यांनी कर्नाटकातून आणली। 14 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी या केळीची लागवड केली। त्यापूर्वी शेतात ऊसाची पाचट काढून घेतली। जोडीला 6 ट्रॉली शेणखत टाकलं आणि 3 फुटांची सरी सोडून केळीसाठी रान बांधणी केली। केळीची जी जात देशीमध्ये लावलो, देशी ही केळी लावल्यानंतर 6 बाय 6 ला अंतरावर लावलो। 1.25 एकर केळी केली आणि 1025 झाडं बसली आणि 1025 झाडामध्ये पहिल्या वर्षी मला उत्पादन 2 लाख रुपयेपर्यंत मिळालं, म्हणजे 14 टन माल निघाला। थंडीचा मोसम असल्यामुळं त्यावेळी मी थंडी लागू नये म्हणून केळीच्या एक सरीच्या मध्ये एक स्वीट कॉर्न घातलं होतं आणि स्वीट कॉर्न हे दुय्यम पीक म्हणून ते मी घेतलं आणि त्यावेळी स्वीट कॉर्नचं 25,000 रुपये विकल्यानंतर झालं। 3 फुटांवरील सरी सोडल्यानंतर गुंडेंनी प्रत्यक्षात केळी लावताना 2 ओळीत 6 फूट अंतर ठेवलं। नोव्हेंबर 2015 पासून केळीची काढणी सुरू झाली। आतापर्यंत त्यांनी केळीचं 14 टन उत्पादन घेतलंय। यापासून त्यांना 2,10,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। एका घडामध्ये सर्वसाधारण 100 ते 125 केळी होती आणि त्याचं वजन हे 21 ते 25 किलोपर्यंत त्या एका घडाचं वजन होतं। मग एवढ्या वजनाची केळी दर टनाला जर टनावर विकली ते 15,000 रुपये टनाने मिळालं आणि किरकोळ जी विकली ते 50 ते 60 रुपये डझनानं केळी विकली गेली। गुंडेंनी केळी लागवडीबरोबर त्यामध्ये भेंडी, मका अशी 2 आंतरपीक घेतली आहेत। यातून त्यांचा केळी लागवडीचा संपूर्ण खर्च वसूल झालाय। गुंडेंनी बाजारात केळीची विक्री देखील केली। टिश्यू कल्चर केळीपेक्षा देशी केळी आकारानं खूप लहान असल्यानं विक्रीवेळी अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं। ग्राहकांमध्ये देशी वाणांबाबत जागरूकता नसल्यानं अशा अडचणी येतात। जी केळी काढायला सुरुवात झाली, मग केळी हे एवढं सगळं खत वगैरे घातल्यामुळं केळीचं जाडी किंवा वजन हे देशी केळ्याचं लहान साईज जी केळी असतात, पण ही माझी जी झाली ती मोठी केळी झाली। ज्यावेळेला मार्केटमध्ये मी गेलो, पण मार्केटमध्ये ज्यावेळेला विकायला चालू झाल्यानंतर केळी ही देशी केळी कोण म्हणनातच। मग ही देशी केळी म्हणून प्रत्येक गिराकाला सांगायची पाळी आली। प्रत्येकाला सांगून त्यांना टेस्ट द्यायला लागली। टेस्टसाठी केळं खायसाठी द्यावं लागायला लागली। मग त्यांना लोकांना पटलं आणि मग माझी केळी त्यावेळी 50 आणि 60 रुपये या डझनानं केळी विकायला गेली आणि अतिशय उत्कृष्ट। नंतर ज्यावेळेला लोकांनी त्याचा स्वाद चांगला मिळाल्यावर अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स मला मिळालेला आहे। गुंडे यांना 30 महिन्यांच्या काळात केळीचं 3 बहार मिळणार आहे। यातून त्यांना 6 लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे।
केळी पिकाचा खर्च आंतरपिकातून निघाल्यानं त्यांना 30 गुंठ्यातून मिळालेला 2 लाखांचा नफा ऊसाच्या दुप्पट आहे. कृषी उत्पादन माझं 2 लाख रुपये मिळालं, पण खर्चाचं जर बघितलं तर 25,000 रुपये खर्च झाले. आणि आत्ता जे खोडव्याचं जे पीक राखले ते जवळजवळ मी 0 बजेटच केलेलं आहे. त्यामुळं खर्चाचा विषयच नाही. ते आत्ता जे उत्पादन जे निघणार आहे ते 2 लाखाच्या पुढं मिळेल. आणि तिसरं जे पीक आहे ते पण 0 बजेट असल्यामुळं ते पुढचं सुद्धा पीक मला प्रॉफिट म्हणूनच मिळालं जाईल. धनंजय गुंडे यांनी देशी केळीच्या लागवडीबरोबरच पाळेकरांच्या 0 बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा स्वीकार करण्याचं ठरवलंय. येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्याचंही त्यांनी निश्चित केलंय. आता जे नियोजन केलंय खोडव्या पिकाचं ते पूर्ण रासायनिक लागवड काही नाही. फक्त शेणखत आणि पांढरी माती आणि जे डांब निघाल्यात त्या डांबाचं सगळं खत, म्हणजे निघालेल्या डांबांचं खत, असं एवढंच करून म्हणजे 0 बजेट शेती कशी करायची त्या हेतूतनं म्हणजे जीवामृत असं ह्याला केलेलं आहे. आणि इथून पूर्ण नॅचरल शेती करायची आमची धारणा आहे. आमच्या गावाच्या शेजारी हुपरीमध्ये पाळेकर सरांचं शिबिर आहे. मी त्यांचं पूर्ण शिबिर अटेंड करणार आहे. धनंजय गुंडेंनी देशी केळीच्या माध्यमातून चांगलं यश मिळवत आपला आर्थिक स्तर उंचावलाय. त्याचबरोबर भाजीपाला, हळद आणि ऊस शेती यांचंही नियोजन करत शेतीतील कष्टाचं चीज केलंय. एकूणच गुंडेंनी कमीत कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवण्याविषयी केलेलं पिकांचं नियोजन अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारं आहे. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.